History tells us that powerful people come from powerful places. हा जो चौक आहे ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभे आहोत हा कालकथित भैयासाहेब आंबेडकर मुकुंदराव आंबेडकर चौक आहे। या ठिकाणी बाबासाहेब स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि एक ऐतिहासिक वारसा आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी आहे। या ठिकाणी पुतळा उभारावा अशी तमाम आंबेडकर प्रेमी सर्व नागरिकांची या ठिकाणी सहमती आहे। भव्य दिव्य महाराष्ट्रातली एकमेव जयंती ही या ठिकाणी साजरी होते आणि बाबासाहेबांच्या विचाराने अनेक गोष्टी या ठिकाणी होतात। एवढंच नाही तर हा जो रस्ता आहे ज्याला आळंदी रस्ता संबोधला जातो हा संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामधल्या संतांच्या वारकरी संप्रदायामधला हा रस्ता आहे। या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारत असताना या ठिकाणी आपण आता पाहतो महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ग्रेड सेपरेटर आणि एक पूल जो आहे ओव्हरब्रिज त्याचं नियोजन आणि त्याचं काम चालू आहे। हे करत असताना 2018 मध्येच आम्ही महानगरपालिकेमध्ये मी उपमहापौर असताना ठराव केला होता की या प्रोजेक्ट मध्येच बाबासाहेबांचा भव्य आणि दिव्य दर्शनी भागामध्ये पुतळा उभारावा। त्याचा पाठपुरावा मी आणि माझ्यावर आपल्या या विहार प्लीज फॉलो लाइक शेअर कमेंट एंड सब्सक्राइब द सम्यक क्रांती चॅनल। थँक यू। जय भीम जय संविधान। आज आपण मुकुंदराव आंबेडकर चौकात आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की या मुकुंदराव आंबेडकर चौक हा एक ऐतिहासिक चौक आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी जी जयंती साजरी होते ती जयंती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ही जयंती अतिशय प्रसिद्ध आहे आणि याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहे की या ठिकाणी काही डेव्हलपमेंट आणि पुतळ्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत। या पुतळा समितीचे जे मान्यवर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे या पुतळ्याचं नियोजन केलेलं आहे। सध्या हा चौक जो आहे आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला आहे। मागील ह्या चौकाला एक इतिहास आहे की इथे भैयासाहेब आंबेडकर यांची इथे पाऊल लागलेले ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस विश्रांतवाडी भागाला भैयासाहेबांनी येऊन इथे दीक्षा दिलेली आहे आणि त्यामुळे ह्या चौकाला देखील मुकुंदराव आंबेडकर हे नाव दिलेलं आहे। आणि अशामध्ये ह्या इथे बरेच काही अतिक्रमण होत आहेत की या रस्त्याला वेगळं नाव दिलं जाते काहीतरी या चौकाचं विद्रुपीकरण केलं जात आहे। अशामध्ये ज्यावेळेस की बाबासाहेबांचा पुतळा आणि इथे 14 एप्रिल या पूर्ण परिसरामधील जेवढी आंबेडकरी जनता आहे ती जनता इथे जयंती साजरी करण्यासाठी येत असते आणि त्यामुळे सर्व समाजाची इथे भावना आहे की या चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात यावा आणि म्हणून पूर्ण या जनतेच्या वतीने इथे मागील 2018 पासून आम्ही याचा लढा देतोय या पुतळा बसवण्यासाठी। आणि आज आयुक्त साहेब येऊन गेले, मान्य उपमहापौर साहेब सिद्धार्थ देंडे यांचा प्रयत्न यांनी सर्रास कंटिन्यू ह्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि यांनी प्रशासनाला देखील याची पूर्ण जाणीव करून दिली या इथली परिस्थितीची आणि त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेता आयुक्त देखील आज आले आणि आयुक्तांनी देखील जागा निश्चितीचा सांगितलेली आहे। 3 जागा पाहिल्या त्यातली 1 जागा निश्चिती केलेली आहे आणि पुढील वाटचाल त्या पद्धतीने करण्यात येईल व अण्णा सिद्धार्थ देंडे हे पूर्णपणे आमच्या सोबतीने होते ते अग्रणी ते त्याचा पाठपुरावा करतात आणि त्यातून मार्ग निघेल असं आम्हाला आशा आहे। काय मागणी आहे तुमची, कशा प्रकारे या ठिकाणी पुतळ्याचं नियोजन असलं पाहिजे? आता आयुक्त साहेब स्वतः इथे आले होते आणि त्यांनी पाहणी केली आणि 3 जागा त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे त्यांनी पाहणी केली आणि 1 जागा सजेस्ट केलेली आहे आणि पुढे आता सगळ्यांचा पाठपुरावा असेल आणि ती पूर्ण होईल आणि भव्य दिव्य असा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे स्थापित होईल 100%। दादा काय सांगाल या पुतळ्याबद्दल? पुतळा व्हायला पाहिजे। हा ऐतिहासिक चौक आहे आमचा विश्रांतवाडी हा आंबेडकरी विचाराचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात बाबासाहेबांचा पुतळा उभा राहतोय ही फार अभिमानाची गोष्ट आहे। तेव्हा लवकरात लवकर पुतळा व्हायला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे।
या ठिकाणी माजी महापौर माननीय डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे या पुतळ्याचं कसं नियोजन असणार आहे, कशा प्रकारे हा पुतळा आहे आणि हा पुतळा इथं बसवण्याचं संकल्प काय, अण्णा काय सांगाल या सगळ्या पुतळ्याचं कशा प्रकारे हा पुतळा असणार आहे आणि हा पुतळा कधीपर्यंत स्थापित होईल? हा जो चौक आहे ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभे आहोत, हा कालकथित भैयासाहेब आंबेडकर मुकुंदराव आंबेडकर चौक आहे। या ठिकाणी बाबासाहेब स्वतः या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि एक ऐतिहासिक वारसा आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी आहे। या ठिकाणी पुतळा उभारावा अशी तमाम आंबेडकर प्रेमी सर्व नागरिकांची या ठिकाणी सहमती आहे। भव्य दिव्य महाराष्ट्रातली एकमेव जयंती ही या ठिकाणी साजरी होते आणि बाबासाहेबांच्या विचाराने अनेक गोष्टी या ठिकाणी होतात। एवढंच नाही तर हा जो रस्ता आहे ज्याला आळंदी रस्ता संबोधला जातो, हा संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामधल्या संतांच्या वारकरी संप्रदायामधला हा रस्ता आहे। या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारत असताना या ठिकाणी आपण आता पाहतो महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी ग्रेड सेपरेटर आणि एक पूल जो आहे ओव्हरब्रिज त्याचं नियोजन आणि त्याचं काम चालू आहे। हे करत असताना 2018 मध्येच आम्ही महानगरपालिकेमध्ये मी उपमहापौर असताना ठराव केला होता की या प्रोजेक्ट मध्येच बाबासाहेबांचा भव्य आणि दिव्य दर्शनी भागामध्ये पुतळा उभारावा। त्याचा पाठपुरावा मी आणि माझ्यावर आपल्या या विहार कमिटीचे सर्व सदस्य या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्र अल्लाडजी आहे, फैयाजी आहे, सचिन आहे, अल्लाड दादा आहेत, भैयाजी आहेत, अनेक जण या ठिकाणी आहे। या सगळ्यांनी पाठपुरावा करून आम्ही हा पुतळा उभारावा याच्याकरता महानगरपालिकेच्या भवन विभागाकडनं पुतळा उभारचा ठराव करून घेतला। परत नव्याने त्याचे विविध पत्र वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, कलेक्टरला असतील, ट्रॅफिक पोलीसला असतील किंवा कला संचालनाला असतील हे पत्र गेलेली आहेत। जागा निश्चितीचा विषय होता, कारण जागा अशी पाहिजे की ज्याच्यावर कोणालाही अडथळा नको आणि तो जो मूर्ती बाबासाहेबांची करणार आहे त्याला कुठेही इजा होता कामा नये आणि दर्शनी भागामध्ये सगळ्यांना तो दिसावा अशा प्रकारचं डिझाईन या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेने आर्किटेक्ट वास्तुविशारद कांबळेंना या ठिकाणी बोलवलं। या ठिकाणी ट्रॅफिकचे लोकही आले होते। ट्रॅफिकच्या लोकांनी जी जागा सुचवली ती जागा अडचणीची आहे। त्या जागेवरती कायदेशीर काही बंधनं आहेत, तर ही बंधनं असताना या ठिकाणी आज स्वतः अतिरिक्त आयुक्त माननीय पृथ्वीराज सर हे स्वतः आले। त्यांनी संपूर्ण चौक फिरून एक जागा जी दर्शनी भागामध्ये आहे, जी सेफ आहे, जिथं कुठेही कायदेशीर अडचणी येणार नाही, ती जागा त्यांनी या ठिकाणी निश्चित करा असे आदेश संबंधित त्यांच्या खाते प्रमुखांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि पुढील आठवड्याभरामध्ये त्या जागेवरती सगळं डिझायनिंग करून ती नव्याने जागा जी आहे त्याच्या ट्रॅफिकच्या एनओसीला आम्ही सगळे जाणार आहोत आणि ट्रॅफिकची एनओसी मिळाली तर पुढील 6 महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भव्य दिव्य बाबासाहेबांचा पुतळा हा उभारू असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। 6 महिने म्हणजे येणाऱ्या 14 एप्रिल 2026च्या आधी आमचा प्रयत्न 14 एप्रिललाच या ठिकाणी अनावरण करायचं आहे। फक्त जागा निश्चिती आणि त्याच्यावर डिझायनिंग करणं आणि डिझायनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी कला संचालनाकडनं आम्ही मान्यता घेणं एवढा विषय फक्त शिल्लक आहे। तो एकदा झाला कला संचालनाची मान्यता मिळाल्यानंतर 3 महिने एवढा 3 महिन्याच्या कालावधीत ते होईल, म्हणून मी 6 महिने सांगतोय। या पुतळ्यामुळे आपण बघितलं की सगळा विश्रांतवाडी परिसर असेल किंवा येरवडा, टिंगरेनगर, कळस, धानोरे, दिग्गी या परिसरातील सर्व भीम अनुयायांना पुणे स्टेशनला जावं लागतं, तर त्यामुळे या ठिकाणी फरक पडेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं काही फरक पडणार नाही। बाबासाहेबांचे अनुयायी हे दिवसागणिक अख्ख्या जगात वाढत चाललेले आहेत, त्यामुळं अनुयायी कमी होणार नाही। अनुयायीची गर्दी जी आहे ती मात्र सगळीकडे होईल एवढं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम।